परमेश्वर भूत भावन भोलेनाथ स्वरूप श्री शिव महापुराण कथा या कथेच्या पंचम दिवसामध्ये आपण प्रवेश करत आहोत। भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी हरिभक्तीप्राण निंबा गोपजी पवार, कैलासवासी अंजनाबाई निंबा पवार, कैलासवासी नाना निंबा पवार, स्वर्गीय कुमारी रेखाबाई परमेश्वर पवार, स्वर्गीय कुमारी राधाबाई भरत अहिरे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, गुढीपाडव्याच्या निमित्ताने आरंभ झालेली शिव महापुराण रूपी कथा मंदाकिनी आणि या मंदाकिनीमध्ये अवगाहन आपण करत आहोत। सुंदर अशी संगीताचार्य मंडळींची साथ आहे। पवन महाराज आहेत, सुमित महाराज आहेत, भूषण महाराज आहेत, विश्वनाथ महाराज आहेत, त्यांना अजून अतिशय साथ आहे लीलाधर महाराज, त्यांचे गुरुबंधू लीलाधर महाराज आहेत। आणि आज विशेष रूपाने ज्यांची उपस्थिती आहे, ज्या संस्थेमध्ये आम्ही शिकलो, वारकरी शिक्षण संस्था, या संस्थेचे माजी विद्यार्थी, एक आदर्श विद्यार्थी आमचे गुरुबंधू ओंकारजी महाराज यांची उपस्थिती आहे। आम्ही स्वागत करतो आपलं। त्याचबरोबर त्यांच्यासोबत आमचे गुरुबंधू सचिन महाराज यांची उपस्थिती आहे। गावातील भाविक मंडळी, माता भगिनी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण या कथा मंदाकिनीमध्ये अवगाहन करत आहोत। या कार्यक्रमाचं जे आयोजक आहे श्री ईश्वर निंबा पवार आणि समस्त पवार परिवार ओझरकर यांच्याद्वारे, आणि या कार्यक्रमाला अनमोल सहकार्य पटलं तर घ्या ग्रुप। मला हे नाव जास्त का आवडतं, कारण हे माझ्या स्वभावाशी मिळतं जुळतंय। कारण माझा असा स्वभाव आहे, पटलं तर घ्या, मला जे सांगायचं ते सांगा, तुम्ही बोलवा नका बोलू, मला जे सांगायचं मी तेच सांगणार, पटलं तर घ्या। म्हणून हे नाव मला खूप आवडलंय आणि कायम माझ्या स्मरणात राहील असं नाव आहे ग्रुपचं नाव। त्याचप्रमाणे सूर्यवंशी गुजर बहुउद्देशीय संस्था, सोसायटी ओझर टाकळी यांच्या अनमोल सहकार्याने, हिराभाऊ आणि संपूर्ण मित्र परिवाराच्या अनमोल सहकार्याने हा उत्सव प्रतिवर्षी संपन्न होत असतो। गेल्या वर्षी आपण श्रीमद भागवत कथा श्रवण केली, या वर्षी आपण शिव महापुराणाच्या कथा मंदाकिनी श्रवण करत असताना पंचम दिवसामध्ये आपण प्रवेश करत आहोत। भगवान महादेव आणि पार्वती माता मोठ्या आनंदामध्ये त्यांचा विवाह संपन्न होतो। पाणी ग्रह जब कीन महेशा, ही हर्षे तब सकल सुरेशा। गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात की ज्या वेळेला भगवान महादेवाने पार्वती मातीचं पाणी ग्रहण केलं, पाणी ग्रहण केलं म्हणजे पाणी शब्दाचा अर्थ हात, बर का, संस्कृत मध्ये पाणी म्हणजे हात असा अर्थ होतो। पाणी ग्रहण केलं म्हणजे हात ग्रहण घेतला म्हणजे काय, हात हातात घेतला। आणि तेव्हा संपूर्ण स्वर्गातले जे देव आहेत ते अत्यंत आनंदित झाले, प्रमोदित झाले। शिवा शिरसी सिंदूरम ददौ शंभो द्विजाशया, तदानीं गिरिजा विख्याता अद्भुतावन्य बर्भुवः। भगवान महादेवाने पार्वती मातेच्या कपाळावर सिंदूर भरलं, त्यानंतर मेना माता आपल्या मुलीला जोर बोलवतात आणि अत्यंत महत्वाचा उपदेश करतात। हे पार्वती, करेहु सदा शंकर पद पूजा, नारी धर्मु पती देव न दूजा। ऐका मातांनो, आपल्या मुलीचं लग्न झाल्यानंतर काय शिकवायचं, जे मेना माता पार्वती मातेला शिकवते। हे बेटा, आता तुझं लग्न होतंय ना, जा 2-4 महिने राहा, तिथलं वातावरण पहा, सूट झालं तर बघ, नाही तर येऊन जा घरी, बघू आपण दुसरं। अशीच परिस्थिती आता सध्या फार विपरीत परिस्थिती होत चालली।
मेना मातेने असाने उपदेश दिला, करेहू सदा शंकर पद पूजा, नेहमी पतीच्या चरणाची पूजा करत जा. कारण नारीला दुसरा कोणता धर्म सांगितलेला नाही, पती देवाची पूजा करणं हाच धर्म सांगितलाय. आपल्या उपदेशामध्ये काही कमतरता राहिली म्हणून त्या मेना मातेने आपल्या पुरोहिताची पत्नी, पुरोहित आणि ब्राह्मणी, त्या ब्राह्मणीला बोलवून घेतलं आणि सांगितलं की माझी मुलगी सासरी जाते, तिला पातिव्रत्य धर्माचा उपदेश करा. शिवपुराणामध्ये संपूर्ण अध्याय आलाय. एक ब्राह्मणी पुरोहिताची पत्नी पार्वती माताला समोर बसवते आणि नारी धर्म कशाला म्हणतात, स्त्री धर्म कशाला म्हणतात, पातिव्रत्य धर्म कशाला म्हणतात, या पातिव्रत्य धर्माचा उपदेश करतात. सर्व माझ्या माता भगिनी, हा उपदेश अंतःकरणामध्ये धारण करावा, आपणही आपल्या जीवनामध्ये आचरण करावं आणि आपली जी पुढे येणारी पिढी आहे तिला सुद्धा तो उपदेश करावा. याच्याकरता मी ते संपूर्ण अध्याय आज सांगणार आहे. जगामध्ये जेवढे काही धर्म आहेत या सर्व धर्मापेक्षा स्त्रियांकरता पातिव्रत्य धर्म सर्वात श्रेष्ठ सांगितला आहे. धन्या पतिव्रता नारी, नान्या पूजा विशेषतः, पावनी सर्व लोकानां, सर्व पापौघनाशिनी. ब्रह्मदेव म्हणतात, नारदजी, या जगतामध्ये पतिव्रता नारी धन्य, की जिच्या केवळ दर्शनाने सर्वांचं पाप नष्ट होतं, एवढा तिचा मोठा अधिकार आहे. सेवते या पती प्रेमना, परमेश्वर वच्छिवे, इह भोक्त्वा अखिल भोगान, अंते पत्या शिवं गतिं. जी स्त्री आपल्या पतीला परमेश्वर समजून पतीची सेवा करते, ती इह लोकामध्ये दिव्य असे भोग बघून अंती परम गतीला, परम पदाला प्राप्त होत असते. म्हणून त्या ब्राह्मणीने पार्वती मातेला अत्यंत महत्वाचा उपदेश दिला. पातिव्रत्य धर्माचा पहिला नियम सांगतो, लक्ष देऊन ऐका सर्वांनी. भुंजात भुक्ते प्रिये पत्यौ, पातिव्रत्य परायणा, तिष्ठे तस्मिन् शिवे नारी, सर्वथा सती तिष्ठती. पातिव्रत्य धर्माचा पहिला नियम, पतीचं जेवण झाल्याशिवाय आपण जेवण करायचं नाही. टीव्ही मध्ये पाहून पण आता नवीन संस्कृतीचं अनुकरण करता जाता. पती जेवायला बसला की त्याच्या ताटामध्ये बसून घ्यायचं. बघा, खेड्यामध्ये अजून संस्कृती टिकू नये, पण शहरातली परिस्थिती सांगतोय मी आपल्याला. भांडे धुवायचं ताण नको. दुसरं, पतीचं जेवण झाल्याशिवाय पत्नीने जेवण करू नये, हा पहिला नियम आहे. दुसरा नियम आहे, पती जर उभे असतील तर स्त्रीने कधीच खाली बसू नये. तिसरा नियम, पती झोपल्यानंतरच झोपलं पाहिजे आणि पती जागे होण्याच्या आधी जागलं पाहिजे. चौथा नियम, पतीची सेवा कशी करावी, छल कपट टाकून हिताची कामना करून सेवा करावी. कधीही पतिव्रता स्त्रीने अलंकार धारण न करता, शृंगार न करता पती समोर जाऊ नये. पत्नीने खूप नटावं, खूप शृंगार करावा, पण कोणा करता, आपल्या पती करता. स्त्रियांचा सर्व शृंगार, सर्व नटणं, सजणं, शृंगार करणं हे केवळ पतीला प्रसन्न करण्याकरता असावं. आणि खरंच सांगा, पती करता किती नटतात, किती शृंगार करतात,
बाहेरगावी जायचंय लग्नाला तर शृंगार करण्याकरता हायगाई करत नाही, पण पतीच्या प्रसन्नतेकरता नटलं पाहिजे, तरच त्या शृंगाराला शोभा आहे. कार्यवश जर पती जर परगावी गेले असतील तर स्त्रियांनी शृंगार करू नये असं शिव महापुराण कथा सांगते. 6वा नियम, पत्युर्नामन गृह्णीयात् कदाचन पतिव्रता. ब्राह्मणी म्हणते, पार्वती, पतिव्रता स्त्रीने कधीही पतीचे नाव घेऊ नये. आता तर परिस्थिती अशी अवघड होत चालली आहे. परिचय करून देत, अरे बबन इकडे, हा माझा मिस्टर आहे, याचं नाव बबन आहे, असं हाक मारतात जसं काय नोकराला हाक मारतायत. अरे बब्या, तेवढे भांडे घासून टाक बरं. पती आहे का नोकर आहे तो कोणाच ठाऊक. स्त्रीने कधीही पतीचं नाव घेऊ नये म्हणून पूर्व कालामध्ये आयण्यामध्ये नाव घेतलं जायचं, भरपूर विशेषण लावली जायची, मग शेवटी नाव घेतलं जायचं. पतीने रागवून कठोर वचन बोललं तरी सुद्धा स्त्रीने उलट कटू वचन बोलू नये, हा 7वा नियम आहे. पती जर रागवला, जर पत्नीचं चुकलं आणि पती जर रागावला, जर पतीने पत्नीला मारझोड केली तर त्या पत्नीने रागावू नये, उलट हात जोडावे आणि असं म्हणायचं, स्वामी और अधिक दंड देकर मेरे ऊपर कृपा कीजिए. म्हणणार ना उद्यापासून. जर आपलं चुकलं असेल आणि पतीने जर मारझोड केली तर हात जोडून प्रार्थना करा की तुम्ही दंड देऊन मला योग्य केलंय. हा